एक अत्यंत भावनिक आणि हृदयाला स्पर्श करणारी घटना सध्या शिरूरमधून समोर येते आहे। चित्रपटात आपण अनेकदा पाहिलंय, रस्त्यामध्ये अचानक प्रसूती होणं आणि आजूबाजूच्या महिला साड्यांचा आडोसा करून मदत करताना। पण आज जे घडलं ते कोणत्याही चित्रपटातील दृश्य नाही, तर ते वास्तव आहे। शिरूरमध्ये भटक्या विमुक्त समाजातील एका गर्भवती महिलेला अचानक भर रस्त्यातच प्रसूती वेदना सुरू झाल्या। आजूबाजूच्या महिलांनी तात्पुरता आडोसा तयार केला आणि त्या क्षणी एक देवदूत तिथं धावून आल्या। नगरसेविका डॉक्टर सुनीता पोटे यांनी अवघ्या 5 मिनिटात घटनास्थळी पोहोचत अत्यंत धैर्याने आणि कौशल्याने त्या महिलेची सुरक्षित प्रसूती केली। आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत आणि या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की अजूनही माणुसकी जिवंत आहे। आधुनिक भारतात आरोग्य सुविधा प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं असताना ही घटना अनेक प्रश्न उपस्थितही करते आहे। पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, डॉक्टर सुनीता पोटे यांचं हे कार्य म्हणजे खऱ्या अर्थानं मानवतेचा सन्मान आहे। नंतर आई आणि बाळासाठी लोक प्रार्थना करत आहेत, त्याचबरोबर डॉक्टर सुनीता पोटे यांचं अभिनंदन आणि कौतुक करत आहेत। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। खरं तर पाहायला गेलं तर मदारी वस्तीशी माझं 20-25 वर्षांपासूनचं नातं आहे। एक डॉक्टर म्हणून इथल्या बऱ्याचशा महिलांच्या डिलिव्हरी मी केलेल्या आहेत आणि माझ्याकडं अशाच डिलिव्हरी आलेल्या आहेत की ज्या कॉम्प्लिकेटेड होत्या आणि ज्यांना कोणी घेत नव्हतं। कोणाचा BP वाढलेला, कोणाचं HB कमी, कोणाला काही वेगवेगळे आजार असलेल्या की ज्यांना कोणी शिरूरमध्ये घेत नव्हतं, अशा महिला माझ्यापर्यंत आलेल्या आहेत आणि त्यांची सुखरूपपणे डिलिव्हरी मी केलेली आहे। मला या गोष्टीचा खूप आनंद होतो। उलट आज मला इथे थोडं लवकर यायचं होतं, या सगळ्या महिलांना 1 तासभर माझ्यामुळे वाट पाहायला लागली। पण मला आनंद या गोष्टीचा होतोय की जरी त्यांनी वाट पाहायला लागली असली तरी मला एक पत्रकार बांधवांचा फोन आला की निर्माण प्लाझाच्या तिथे एक डिलिव्हरी रस्त्यावर झालेली आहे आणि त्यामुळे मग आम्ही काय केलं की पटकन तिथे माझे सगळे जे आम्ही येणारी इथे टीम होतो, आम्ही सगळ्याजणी निर्माण प्लाझाच्या तिथे गेलो। एक साडी एका महिलेकडून घेतली, गोल रिंगणामध्ये त्या महिलेची आम्ही तिथे डिलिव्हरी करून दिली। म्हणजे महिलांच्या मदतीला रस्त्यावर जरी असलं तरी पटकन येतात। आज सकाळी 1 तासाभरापूर्वीची घटना असेल। ॲक्च्युली 10 वाजता आम्हाला इथे यायचं होतं, पण अचानक तसा फोन आल्यामुळे एक डॉक्टर म्हणून पहिलं कर्तव्य मला असं वाटलं की पहिले त्या महिलेची प्रसूती सुखरूप होणं गरजेचं आहे। तिथे गेलो तर पहिल्यांदा ते बाळ रडतच नव्हतं। मी गेल्यानंतर जेव्हा त्या बाळाची नाळ कट केली त्यानंतर त्या बाळाने 2-5 मिनिटांनंतर प्रयत्न करून मग त्याने श्वास घेतला। तर माझ्यासाठी तो खूप मोठा आणि आनंदाचा क्षण असतो की जेव्हा डिलिव्हरीनंतर बाळ पहिला श्वास घेतं आणि रडतं, तर माझ्यासाठी ती खरं तर बक्षिसी आहे आणि त्यामुळे या सगळ्यांना 1 तासभर थोडंसं वेट करायला लागलं, पण काही हरकत नाही। तुम्हाला आनंद झाला ना की अगोदर तिकडे गेले त्याचा? लय आनंद झाला, नाही चांगली गोष्ट। आता ही जी मुलगी आहे तिने तिच्या भावना व्यक्त करताना तिने सांगितलं की एक आई समान तुम्हाला एक दर्जा दिलेला आहे आणि तिच्या भावना आहेत, तर काय सांगता याविषयी? खरं तर अगदी खरं बोलली आहे ती की प्रत्येक महिला जेव्हा माझ्याकडे डिलिव्हरीला येते तर माझ्यामध्ये ते मातृत्व जागं होतं। मी माझी मुलगी समजून तिची डिलिव्हरी करत असते। मग आई कशी वेळ प्रसंग आला तर कधी ओरडते, चिडते, रागावते, पण प्रेमाने शेवटी तिचं हितच चिंतत असते। त्यामुळं कळा घेणं हे तसं महिलांना आवडत नाही, त्रासदायक असतं। पण मला माहिती की कळ घेऊन जर तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली तर तिचं पुढचं आयुष्य हे सुखकर जाणार आहे। कारण सिझेरियन म्हटलं की परत आयुष्यभराचा त्रास असतो, त्यापेक्षा 2-5 मिनिटाच्या कळा सहन केल्या तर तिचं पुढचं आयुष्य हे सुखाने जाणार असतं। आणि सानियाने मला खूप चांगली साथ दिली, माझं सगळं ऐकलं तिने त्यावेळेला आणि तिची सुखरूप डिलिव्हरी झाली। बरेचसे प्रॉब्लेम होते, तिला HB कमी होतं, तिची परिस्थिती कंडिशन तशी फिजिकल हेल्थ तिची तेवढी चांगली नव्हती की ती डिलिव्हरीच्या कळाही घेऊ शकेल आणि तिला हृदयाचा पण त्रास होता। आणि हे असताना तिला कळा घेऊ देऊ नका असं बऱ्याचशा तज्ज्ञ डॉक्टरांनी, शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं होतं, पण तिनं माझं छान ऐकलं आणि तिची सुखरूप डिलिव्हरी झाली। आज तिचं बाळ पण छोटं, कुठे गेलं ते पिल्लू? ये इसका बेटा है, ये डिलीवरी हुई थी, ये मेरे हॉस्पिटल में मेरे यहाँ इसका जन्म हुआ है। अभी देखो ये कितने अच्छे से ओले। मॅडम, जर पाहिलं तर आज काय क्षण होता त्याच्यासाठी या मोहल्ल्यामध्ये येऊन ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, त्यांच्यासाठी साडी वाटपाचा कार्यक्रम आहे। असे कायम काही ना काही अनोखे उपक्रम तुमचे चालू असतात, नेमका आजचा काय उद्देश होता? काय खरं सांगायचं, ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।